तर या प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे। आरोप प्रत्यारोप होत आहेत, राजकारण होतं या प्रकरणी आणि हे प्रकरण सध्या फक्त पुण्यापुरतं उरलेलं नाहीये तर पूर्ण देशभरात होत आहे। या प्रकरणाची चर्चा पूर्ण देशभरात होते, पडसाद उमटू लागलेले आहेत। तर पुणे पोर्शे अपघात आता सध्या चर्चेचा विषय बनलाय, कारण या प्रकरणी सध्या नवनवीन माहिती समोर येते। या प्रकरणाला वेगवेगळं वळण लागताना पाहायला मिळतंय आणि आताची नवी माहिती ती म्हणजे वेदांत अग्रवाल याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी त्याच्यावर हा नवा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। म्हणजेच आता वेदांतचा पाय आणखी खोलात आहे, त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर राजकीय वळण सुद्धा या प्रकरणाला लागलेला आहे। अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पॉश गाड़ी को शराब पी के चलाता है और 2 लोगों की हत्या करता है, तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो। ऐसे ट्रक ड्राइवर से, बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? उबर ड्राइवर, ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? यांचं वय 17 वर्ष 8 महिने आहे। 304 हा हिनियस क्राइम आहे। त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशन मध्ये याला अडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या। त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहे। फर्स्ट ऍक्शन पोलिसांनी जी घेतली ती हीच घेतलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? 2 निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बारमध्ये, व्हिडिओ आलाय आज। आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देताय? कोणी केलं हे सगळं? भ्रष्ट पोलीस आयुक्त, भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार आणि तितक्याच भ्रष्ट आमदार। पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलीस आयुक्तांच्या समोर जाऊन। मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय। यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही, घातलं जाणार नाही आणि जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे। त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत।